आता मावशीला हा काय पाठ आहे की शेळी आहे? हे बोकड आहे, हां, ते पाठ. ह्या शेळीला झाली ना? होय, तिला झाली. हां, तर मित्रांनो ही देशी शेळी आहे आणि देशी शेळीला एक पाट आणि एक बोकड म्हणजे ही क्रॉसमध्ये आहे असं. आणि अशा पद्धतीनं मावशी ही जी शेळी पहिल्यापासून आहे ना तुमच्याकडे? होय. आता हिला किती वर्ष झाली तुमच्याकडे असून? आता ही 4-5 वर्षाची आहे. 5 वर्ष. 5 वर्षाची आहे. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो पहा, आपण कसं करतो, मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की 2 ते 3 वर्षात शेळ्या विकतात, पण मावशीनी आपल्याकडे मदर गोट्स म्हणतात त्याला, ती मदर गोट्स कायम ठेवलेली आहे आपल्याकडे आणि त्याच्यापासूनच ही अशी प्रोडक्शन घेत आहे. तर आणि आपल्याला ह्यातून आणि मादी ठेवू शकतो आपण आणि बोकड विकू शकतो किंवा आपल्याला आर्थिक काही प्राप्तीसाठी असेल तर आपण दोन्ही विकू शकतो. तर हा व्यवस्थापनाचा भाग आहे. आणि मावशी तुमचं दिवसाचं कसं ह्याचं नियोजन आहे ते सगळं सांगा. म्हणजे सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीनं राहतं? आता सकाळी उठलं की यांना बाहेर बांधायचं. बरं. रात्रीचं आम्ही आत बांधते गोट्यात. बरोबर. सकाळी उठलं की बाहेर बांधायचं. मग त्यातले गहू बरोबर. आणि हे हरभऱ्याची डाळ सकाळी सकाळी भिजवून देता? नाही, हां, वाळीच. वाळीच देता? होय. बरं. भिजवून घातले की पोट फुगतंय ना. बरोबर. रवत होत नाही. एक्झॅक्टली बरोबर. मला तेच सांगायचं होतं. ती घातलं का नाही, पाणी द्यायचं नाही काय. हां. मग जरा चारा टाकायचा. आत्ता टाकला. बरोबर. सकाळी 7ला घातले. बरोबर. आता 10, आता 10:30 वाजता. मित्रांनो बरोबर 11 वाजलेत. 11 वाजता. आता चारा दिला की 1-1.5 वाजता पाणी. बरोबर. दुपारी आणि आम्ही वेगवेगळी वैरण टाकतेच. बरं. आता हा तुमचा ऊस आहे, ऊस सोडून आणि काय काय घेता? आम्ही गवत आणतोय. देशी गवत म्हणतो, कांडी गवत म्हणतो. इथं मित्रांनो एक उदगाव म्हणून प्लेस आहे, तिथं बाजार आहे. ऑलरेडी माझा एक व्हिडिओ आहे, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तोही व्हिडिओ पहा. तर त्याच्यामध्ये ते देशी चारा मिळतो, तर त्या पेंड्या घेऊन येतात ना. गवत घालते हां. आणि नंतर काय करते, रानात मिक्स वैरण हां. सगळे आणायचे. हां. ती टाकते. बरं. आणि झाडपाला म्हणला तर उंबराचा पाला, बरोबर. पिपरणीचा पाला टाकते. बरोबर. शिवबाबर घालते. बरोबर. कडुलिंबाचा पाला तुम्ही म्हणला ना, हां. ते पण टाकते. हां, मग तर वेगवेगळे घालतो विविधता पाहिजे, होय, होय. वेगवेगळे आर्टिकल पाहिजेत. पाहिजे. तर तशा पद्धतीनं पण हे करा. आणि आणि दररोज संध्याकाळी बांधलीत का नाही आत चारा टाकलं, भरडा घालते. बरोबर. हरभऱ्याची डाळ मिक्स करून घालायचं. त्याच्यावर तर रात्रभर काय नाही, ती रवत करत बसते. बरोबर. मावशींचं म्हणणं बरोबर आहे की ठराविक त्यांना रवत करण्याचा वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे आपण फक्त घालत राहिलो तर त्याला काही महत्त्व नाही. मग ती धड होत नाही. हां, ही आता 3 महिन्यात पिल्लं आहे. बरोबर आहे. तर त्याला तिनं काय केली, लगेच गाप गेल्यामुळे तिनं दूधच पाजलं नाही जास्त. बरं बरं. आता तिला 4था महिना आहे बघा. आत गाभ राहिली गाभ आहे. आहे. हां, तर मावशी आता मावशीने सांगितलं आहे ऑलरेडी की मी मगाशीच कव्हर केलेलं आहे की गाभण शेळ्यांचा आहाराकडे लक्ष द्या. कारण आता ती गाभ आहे. पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारे तिला पशुखाद्य द्या, हिरवा चारा द्या, वाळला चारा द्या आणि शेळीकडे विशेष लक्ष द्या. आणि काळजी घेतली तर ती निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि पुढे पिढी देईल. मावशी तिळाचं प्रमाण आहे का? 2च देत्या. 2च देते? आतापर्यंत 3 दिलीच नाहीत काय? 2च देत्या. हां. तर पहिला 1 दिली, हां. नंतर 2 दिली, आता पण 2 आहे. आणि आता किती देत्या काय, आता हां. पण 2च असते. हां, तर मित्रांनो हा आई वडिलांच्याकडून आलेला गुणधर्म असतो. तर ही अनुवंशिकता आहे, तर ती पुढे कॅरी फॉरवर्ड होते, म्हणजे तेच पुढे होतं. पण असं पण नाही की 2 आहेत. काही ठिकाणी मावशी मी 4 बघितले. एका ठिकाणी गेलो होतो तर एका ठिकाणी 4 दिल्या. तर त्याच्या ते होण्यासाठी पण काय करावं लागतं ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो कसं आहे, जो आपण ब्रीडर म्हणतो किंवा बोकड जो आहे तो त्या वंशवाळाचा पाहिजे. हां, ते व्यवस्थित जर फीड झाला तर तुम्हाला तो निश्चित तुम्हाला 3 किंवा 4 पिल्ली देणार. म्हणजे आणि नेहमी कसं आहे मॅडम मावशी की जुळ्यातला बोकड ठेवायचा एक. तो हा बोकड जर वाढवला तुम्ही, पुढच्या जर शेळीला ब्रीड केला तर तो तुम्हाला 3 पिढी देणार. कारण तो काय पण आधीमधून 2-3 वर्षातून एकदा ब्रीडर चेंज करावा लागतो. तर ते काळजी घ्यायला लागते. म्हणजे सर्व ह्या गोष्टी टेक्निकल आहेत. जेवढं जास्त अभ्यास करून आपण करू तर त्याच्यातनं तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट होतो आहे. मावशी तुम्ही ह्याच्या शेळी पालनाबद्दल कधी माहिती घेतली का टेक्निकली? कधी ट्रेनिंग घेतलं? काय नाही, स्वतःच आम्ही सगळं करतो. आमची ह्याच्या अगोदर शेळ्यांच्या अगोदर मसर होतीत नाही. हां. ती सांभाळत एक शेळी हायच आमच्यात कायम आहेच. हां, तर मावशी तर मावशीनं आपण एक सांगूया की मावशी जर तुम्हाला हा व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्याकडे सरकारकडून अर्थसहाय्य आहे. ह्याच्यातून तुम्हाला सबसिडी मिळते गव्हर्नमेंट. तुम्ही चौकशी करा पंचायत समितीमध्ये, तुम्हाला अजून शेळ्या वाढवू शकता तुम्ही. म्हणजे तुमची इच्छा असेल, तुमच्याकडे चारा असेल किंवा मनुष्यबळ असेल तर तुम्हाला आर्थिक हातभार देण्यासाठी आपलं गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करतं. हां, बऱ्याच योजना आहेत. तुम्हाला माहिती नसेल तर आपण आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय ऑफिस आहेत, पशु विभाग वेगळा आहे,
तिथं जाऊन तुम्ही जर अर्ज केला, तुमचे कास्ट किंवा तुमची जात किंवा तुमचं जर व्यवस्थित डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला निश्चित अर्थसहाय्य देतात ते. आणि ते असं नाही की लगेच पैसे दिले पाहिजे, थोडे वेळ देऊन ते पैसे आपण रिकवर करू शकतो. म्हणजे जसं तुम्हाला प्रॉफिट होईल तशा पद्धतीनं. तर मित्रांनो, नवीन वर्ष हे सर्वांना सुखाची, परत एकदा मी सांगतो, सुखाची जावो, समृद्धीची जावो. आणि मावशीनी जसं शेळीपालन केलेलं आहे, गेली 10 वर्ष करतायत, विचार करा किती आपल्या व्यवसायाशी ती एकनिष्ठ आहेत पहा. आणि अतिशय चांगल्या प्रकारे. मावशी, मर्तुकीचं प्रमाण आलं आहे का कधी? आजपर्यंत कधीच नाही? अजिबात नाही. आम्ही लय काळजी घेते यांची. हां, तर मित्रांनो, मी परवा या मावशी एकदा मी एका फार्मवर गेलो होतो, हां. तर म्हणाली की माझे 14 ते 15 पिल्लं मी एक्सपायर झालेत. नाही, आमची मग एक पण नाही. आता बघा, ह्याच्या अगोदर माझी लय होती ह्या शेळीची पिल्ली. हा. ह्याच्या आईची पण होती. हां, मी इकली परवा. आणि मावशी त्यांनी एवढा पैसा खर्च केला, शेडला खर्च केला होता, शेळ्या लांबून आणल्या होत्या, आणि व्यवस्थित डिलिव्हरी किंवा माहिती नसल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे पिल्लांची काळजी घेतली नाही. थंडीत त्यांना व्यवस्थित ठेवलं पाहिजे, वेळच्या वेळी दूध दिलं पाहिजे, तर त्या गोष्टी नाही केल्या त्यांनी. त्यामुळे अशी नुकसान होतात. म्हणजे 14 पिल्लं 15 पिल्लं जर मर्तूक होत असेल तर मित्रांनो, शेळीपालन करण्यात काय तो म्हणजे त्या लोकांनी माहितीपूर्वक घेऊनच उतरायला पाहिजे. आणि आपल्या मुलाची जशी काळजी घेते नाही तशी घ्या पाहिजे सर. हो, बरोबर आहे. बघा, आम्ही हे असं पोटी हातरते त्यांना, अजून थोडी मोठी झाली. बरोबर आहे. बरं मित्रांनो, हे माहिती आहे की आपल्याला थंडीचं संरक्षण करण्यासाठी हे गोनपाट म्हणतो, किंवा आपण एक उबदार देण्याचा हा प्रकार आहे. तो ऑलरेडी एक व्हिडिओ. आतच बांधते आम्ही त्यांना, बाहेर थंडीत नाही बांधत. हां, तर अशा पद्धतीनं मित्रांनो. आणि लहान जन्मलीत की नाही पिल्ली, हा. त्याला एक डालगाच आहे आमच्या. बरोबर त्यात डाळते 1 महिनाभर. बरोबर. तर जरा ती टणक झाली की नाही, मग त्यांना पोट हातरायचं आणि त्याच्यावर बांधायचं. एक्झॅक्टली बरोबर. मित्रांनो, डिलिव्हरी पूर्वी काळजी घ्यावी लागते, किंवा व्यवस्थित त्यांचं नाळ कापणे किंवा चीक पाजणे किंवा गोनपाटावर व्यवस्थित त्यांचं स्वच्छता ठेवणे. तर या त्याला व्यवस्थित झाल्यानंतर गुळपाणी किंवा गहू किंवा ह्या सर्व गोष्टी. मावशी, मग आता तुम्ही खूप एक्सपिरियन्स आहात, तुम्हाला अनुभव आहे, तर आपण एक विषय टॉपिक कव्हर करू की शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर कशा पद्धतीनं तिच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता ही शेळी बरोबर. वार पडत नाही एक शेळींची जरा लवकर. बरोबर. मग त्यांना आपण पाव खाते की हा. नाही, ते पाव हा. त्यात लवंगा 5 घालायचे, हा. ते चारायचं. हा. तिची वार पडली की आम्ही गरम पाण्यात धुतोय, बरं. खोबरेल तेल लावून गरम पाण्यात धुतली हां की मग हरभऱ्याची डाळ हां, शिजवायची, बरोबर. त्यात जरा गुळ, बरोबर. कॅल्शियम तिच्या अंगात एक्झॅक्टली वाढेल. बरोबर. खोबरं बरोबर. ते घालायचं. ती 5 दिवस घालते. बरोबर. मग नंतर हाय हे चारा घालायचा व्यवस्थित, आणि जरा गारटा असला तरी बाहेर बांधायचं नाही तिला जास्त. बरोबर आहे. तर एवढंच जरा बांधायचं, 1 तासभर आत बांधायची, आणि 3 टायमात दूध पाजायचं पिल्ल्याला. चला. सकाळी एकदा, हा. दुपारी आणि संध्याकाळी झोपताना. बरोबर. आता चिक जे पाचताय म्हणजे तो साधारणतः एक लगेच पाचता की 1-2 लगेच ना? वार पडोस तर थांबायचं नाही. ती धुवायची कास हा. आणि दूध द्यायचं त्यासनी. ती दूध पिली की मग ती पडत्याच वार लगेच. हा. ते त्यांना जरा वेळ लागते. खरं आमची शेळी कसं करते, पिल्ल्यानं सोडला की नाही, हां, पिल्ल्याने दूध पिलं की लगेच वार टाकते. बरं. असं जवळ थांबावं लागतं किंवा शेळी अडकते अजिबात नाही, आपापच येते. निसर्ग फक्त पद्धती एवढं लक्ष थांबावं ठेवायला लागलं. लागते. निसर्गावरने डिलिव्हरी होते, तिची. पण लक्ष आपण ठेवावं लागतं. काही वेळेला अडचणी आल्या तर आपण थांबावं लागतं. कुत्री बित्री असते ती जरा हो. आमची दारातच असतात नाही दिवस. हो मित्रांनो, मग ती थोडंसं जरा लक्ष ठेवते. अतिशय- आता दिवस भरलं, हां, तिची तारीख संपली, हे लक्ष ठेवायचं. बरोबर आहे. तर मित्रांनो, मावशींच्या म्हणण्याप्रमाणे की पशु जे बाकीचे हिंस्त्र प्राणी आहेत, म्हणजे कुत्रा आला किंवा वेगवेगळे रानडुक्कर आले किंवा कुठले जे माहिती येतं त्यापासून पिल्लांचं पण संरक्षण केलं पाहिजे. परवा मावशी मी एक पेपरला न्यूजला पाहिले की शेतामध्ये शेळ्या चरण्या म्हणजे विश्रांतीसाठी बसल्या होत्या, आणि करडावर हल्ला करून हिंस्त्र प्राण्यांनी ती 40 पिल्ली मारली. हा इथला जवळचाच आपला भाग आहे. तर काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही जसं म्हटला की लहान पिल्लांची काळजी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या जानेवारी महिन्यात आपल्याला मी रिक्वेस्ट करतो की आपल्या पिल्लांची काळजी घ्या. शेळीकडच्या आहाराकडे लक्ष द्या. शेळीच्या गाभण शेळीची हे करा. आणि बोकड वेगळा. तर मावशी, तुम्ही बोकड ठेवत नाही ना शेळीबरोबर? असत्यात, पण हा. आता कसं होतंय, ती मोठी झाली की आम्हाला, मीच घरात असते, आमचं मालक कामावर जातात, पोरं पण जातात, मग सोड बांध करायला सोडू देत नाहीत. हां, तर त्यामुळं 1 वर्षाचं झालं की विकतंय. तर मित्रांनो, कसं आहे, शेळ्यापासून ह्या महिन्यात जानेवारी शेळ्यापासून थोडा बोकड वेगळा ठेवा. म्हणजे पैदाशी आपल्याला, आणि ज्या ऑलरेडी शेळ्या विणण्यासाठी आहेत
आहे. तर त्यांना चांगल्या प्रकारे जंत निर्मूलन करून पुढच्या गोष्टी हे करा. अजून तर आम्ही दिलं नाही, आता दिलं तरी चालेल का औषध जनताचं? हां, जंताचं दिलं तरी चालतंय, पण ह्यांना दिलेलं नाहीत ना. नाही, पावसाळ्यात येणे नाही, आता 2-3 महिन्याच्या मागे येणे. हा, मग तर मग- काय म्हणता मी दिलंच नाही. हां, मग काय करा मावशी, तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांच्याकडे जा. तिथं जे हां, होतं आपलं उदगावातच देते आम्ही. हां, मग ते आपल्याकडे हा जयसिंगपूरला पण सोय आहे. हाय की, पण तिकडे लांब पडते ना आम्हाला, इथं स्टँडवर आहे ना उदगावात हां दवाखाना. हां तिथं मी देते आम्ही. हां, मग ते जंत निर्मूलन करून घ्या, जेणेकरून शेळ्याची हेल्थ चांगली होईल आणि चांगल्या प्रकारे खातील ते. तर मित्रांनो, माहिती मावशीने दिल्याबद्दल धन्यवाद मावशी. आणि अशा पद्धतीने तुमच्या व्यवसायाला माझ्याकडून शुभेच्छा. अशा चांगल्या प्रकारे आणि वाढवा तुम्ही. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला माहिती दिलेली आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.